श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांग आणि मंडप ठेकेदाराकडून सदर ठेका देण्यासाठी पुरुषोत्तम सग्गम यांच्याकडून मनोज क्षोत्री यांनी काही रक्कम घेतल्याची ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे। तर ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली होती। त्यानंतर समितीने याची चौकशी सुरू केली असता मंडप ठेकेदार सग्गम यानं लेखी अथवा तोंडी म्हणणं मांडलं नाही। त्यामुळे समितीची मंदिराची बदनामी झाली। त्यामुळे सध्याचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांना पदमुक्त करून नवीन व्यवस्थापक द्यावा असा प्रस्ताव समितीने विधी आणि न्याय विभागाकडे पाठवलेला आहे। माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सन्माननीय काही विश्वस्तांच्या मदतीने एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा आज अहवाल आला आणि सगळा तो अहवाल आल्यानंतर आम्ही सगळ्या मंदिरे समितीने त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सगळा रिपोर्ट आहे विधी व न्याय खात्याला पाठवून देऊन त्यांच्या मनोज क्षोत्रींच्या ठिकाणी दुसरा व्यवस्थापक घ्यावा असं ठरलेलं आज त्यांच्या रिपोर्टमध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।